शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। सुशिक्षित व्यक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान देत असतो। भारतात सरकारी शाळांमध्ये शिकणारी अनेक मुले आहेत। याच सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोदी सरकारने एक विशेष योजना आणली आहे। या शाळांना आधुनिक बनवण्यासाठी प्रधानमंत्री श्री शाळा योजना म्हणजेच पीएम श्री स्कूल ही योजना सुरू करण्यात आली होती। आता राज्यात पीएम श्रीच्या धर्तीवरच सीएम श्री योजना राबवण्यात येणार आहे। ही योजना नेमकी काय, या अभियानाचे उद्दिष्ट काय, या योजनेसाठी कोणत्या शाळांची निवड करण्यात येणार आहे, यात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतील, अशा अनेक गोष्टींविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे भिंगारे आणि तुम्ही पाहत आहात एजू वार्ता न्यूज। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील शाळांसाठी सीएम श्री योजना राबवण्यात येणार आहे। याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं असून 31 जानेवारी पर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांनी सीएम श्री शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। केंद्रीय शाळांची फेररचना 2024-25 मध्ये करण्यात आली होती। त्यानुसार पीएम श्रीच्या धर्तीवर काही केंद्रीय शाळांची सीएम श्री शाळा म्हणून निवड केली जाणार आहे। ज्या शाळा यापूर्वी पीएम श्री योजनेत सहभागी झाल्यात आणि पीएम श्री शाळा म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे, त्या शाळांना सीएम श्री योजनेसाठी प्रस्ताव पाठवता येणार नाही। त्याचबरोबर आदर्श शाळांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही। शाळांभोवती मजबूत भिंत आणि चांगल्या वर्गखोल्या बांधणं, चांगली स्वच्छतागृह, खेळाची मैदानं बनवणे, प्रयोगशाळा बांधणे, संगणक कक्ष उभारणे, विविध विषयांचे व्यावहारिक ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आदी गोष्टींची पूर्तता करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे। केंद्र शाळेची निवड करताना ती इतर शाळांसाठी सहज दळणवळणाच्या सोयीने जोडलेली असावी। संबंधित शाळेस आवश्यक त्या भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी, तसेच विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक असावी। अशा प्रकारच्या या शाळेत सुविधा असणं आवश्यक आहे। या योजनेच्या माध्यमातून पीएम श्री साठी निवडलेल्या शाळांना वगळून इतर शाळांमध्ये समग्र अभियानांतर्गतील बालवाटिका, स्मार्ट क्लासरूम, प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आदी गोष्टींची पूर्तता करून मुलांच्या शिक्षणाची गरज भागवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवण्यात येत असून यामध्ये विकसित झालेल्या शाळा इतर सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या असणार आहेत। या शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत। अशी ही सीएम श्री योजना शाळेत मूलभूत सुविधा निर्माण करून आणि शाळेच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात मदत करेल। तुम्हाला या योजनेविषयी काय वाटतं ते आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा एजू वार्ता न्यूज।